पतीवर खिडकीतून उकळते तेल फेकून पत्नी माहेरी फरार। शिरसगाव शिवारातील जाधव वस्ती येथे रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली। अनिल चंद्रभान वाघमारे या युवकावर त्याची पत्नी प्रतिभा वाघमारे हिने खिडकीतून उकळते तेल फेकले आणि नंतर माहेरी पळून गेले। गंभीर भाजलेल्या अनिल यांना त्यांच्या आईने तातडीने रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी अनिल वाघमारे यांनी शहर पोलिसात फिर्याद केली असून पोलिसांनी आरोपी पत्नी प्रतिभा वाघमारे विरोधात गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा नोंदवला आहे। पुढील तपास सुरू आहे। सिमेंट मिक्सर कंटेनरला धडकून उलटला, वाहतूक ठप्प। बाणेर महामार्गावर काल मोठा अपघात झाला। सिमेंट मिक्सरने समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने मिक्सर रस्त्यावरच उलटला। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। पावसामुळे आधीच वाहतुकीचा वेग कमी होता, अशातच या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। अवैध संबंधातून दुहेरी खून। पिंपरी चिंचवड भागात उघड्या प्लॉटमध्ये एका पुरुष व महिलेचे मृतदेह सापडले। पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपी दत्तात्रय सावळे वय वर्ष 49 राहणार चिखली याला अटक केली। मृतांमध्ये मंगल तेंभरे वय वर्ष 30 व जगन्नाथ सरोदे वय वर्ष 55 यांचा समावेश आहे। पोलीस तपासात समोर आले की या तिघांमध्ये मद्यपान सुरू असताना आरोपीने कथित अवैध संबंधाच्या संशयातून दोघांची दगडाने ठेचून हत्या केली। घटनास्थळी पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पुढील तपास सुरू आहे। चरोलीतील विहिरीत महिला पडल्याची शक्यता। चरोली येथील मुक्ताई लॉन्स परिसरात विहिरीत एक महिला पडल्याची माहिती पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्राला मिळाली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पिंपरी, मोशी आणि 24वाडी येथून अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या। घटनास्थळी तपासणी दरम्यान विहिरीजवळ एका तरुणीची ओढणी आढळून आली, त्यामुळे महिला विहिरीत पडल्याची शक्यता बळावली। शोध मोहिमेदरम्यान गळाचा तसेच अंडर वॉटर कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला। विमान फनेल झोन मधील अतिक्रमणावर बुलडोझर। अहमदाबादमध्ये नुकताच झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पीएमसी विमानतळाच्या फनेल झोन मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे। लोगाव विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरणाऱ्या अनेक अनधिकृत संरचनांवर पीएमसीने जोरदार धडक कारवाई करत बुलडोझर चालवले। नागरिकांनी नियमभंग करून उभारलेल्या इमारती आता हटवण्यात येत आहे। ही कारवाई आणखी वाढण्याची शक्यता आहे। 3000 गाड्यांसह मालवाहू जहाज बुडाले। उत्तर पॅसिफिक महासागरात 600 फूट लांब असलेले एक मालवाहू जहाज 3000 नवीन गाड्यांसह बुडाले आहे। या जहाजावर सुमारे 800 इलेक्ट्रिक वाहने होती। 3 जून रोजी जहाजाने अलास्काच्या किनाऱ्यापासून 300 मैलांवर असताना आग लावल्याचा संदेश पाठवला होता। हे जहाज चीनमधील यंताई बंदरातून निघून मेक्सिकोच्या लाझारो कार्डेनास बंदराकडे जात होते। सध्या या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि पर्यावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सूर्यकुमार यादवची पुन्हा शस्त्रक्रिया। भारताच्या T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या स्पोर्ट्स हर्नियाची पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। जर्मनीमध्ये ही सर्जरी यशस्वी झाली असून हॉस्पिटलमधून खुद्द सूर्यकुमारने सोशल मीडियावरून तो लवकरच पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे। सर्जरीनंतर त्याला 6 ते 12 आठवडे विश्रांती लागणार असल्याने ऑगस्टमधील बांगलादेश दौरा तो गमावू शकतो। आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे। कुल्लूतील सैंज व्हॅलीत ढगफुटीचा कहर। सैंज व्हॅलीतील 3 भागांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरं वाहून गेली। लोक बेघर झाले आणि जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे। बिहारी गावात 5 घरे वाहून गेली असून किमान 3 जण बेपत्ता आहेत। घटनेनंतर NHPC प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांवरही परिणाम झाला असून प्रशासनाने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। संरक्षणासाठी 5% GDP खर्च करण्यावर सहमती। नाटो सदस्य देशांनी 2035 पर्यंत संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रासाठी 5% GDP खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यापैकी 3.5% मूळ संरक्षण गरजांसाठी तर 1.5% GDP महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणार आहे। नाटो प्रमुख मार्क रुटे यांनी युक्रेनला यंदा $58 अब्ज अधिक मदतीची शक्यता व्यक्त केली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या विस्तारवादी धोरणाची शक्यता मांडत अधिक लष्करी खर्चाची गरज अधोरेखित केली। नवयौवन दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी। जय जगन्नाथ या गजरात आज पुरी नगरी पुन्हा भक्तिभावात न्हालेली दिसली। 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रांचा नवयौवन स्वरूपातील दर्शन सोहळा आज सकाळी पार पडला। देवस्नान पौर्णिमेनंतर त्रिमूर्ती आजारी असल्याने अनासार घरात विश्रांती घेत होती। आज नवचैतन्याने ओतप्रोत भरलेले दर्शन मिळाल्याने भक्तांचे डोळे पाणावले। हजारो भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतलं आणि जय जगन्नाथचा जयघोष करत भक्तीचा सागर उसळवला। उद्यापासून भव्य रथयात्रेची सुरुवात होणार असून कारागीर अंतिम सजावट करत आहेत।